आता आपला टॉपिक आहे ॲरे काय आहे ते बघायचं आपला जावा लँग्वेज मध्ये. ओके, कंट्रोल एन करू, न्यू क्लास क्रिएट करू, सिम्पली ॲरे नाव देऊ त्याला, ॲरे एक्झाम्पल. ओके, पब्लिश स्टॅटिक फाईल लागेल आपल्याला. ॲरेचा क्लास क्रिएट केला आपला, सिम्पली पॅकेज मध्ये घेतलं त्याला. आता आपलं मेन फंक्शन मध्ये कॉल हे सांगितलंय तुम्हाला, पब्लिक काय यूज करतो, क्लास काय यूज करतो. हे आपलं याचे नाव आहे, क्लास नेम अँड फाईल नेम मस्ट बी सेम, ऑलवेज सेम, मस्ट बी ऑलवेज सेम. ओके, पॅकेज क्रिएट केलेलं आहे आपण कॉम फोल्डरमध्ये, ॲरे फोल्डरमध्ये प्रोग्राम असतं आपले, प्रोग्राम फोल्डरमध्ये. ते सांगितलं तुम्हाला पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर आहे, स्टॅटिक ॲक्टिव्हर्ड आहे की डायरेक्टली ऑब्जेक्ट बिना क्रिएट करे आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. वाईल हा रिटर्न टाईप डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. मेन हे फंक्शन आहे, स्ट्रिंग स्ट्रिंग क्लास आहे आणि आर्ग्युमेंट पास केलेले आहे. आता इथे आपण ॲरे घ्यायचे आपल्याला. आता ॲरे काय आहे पहिले डेफिनेशन लिहून देऊ का. ॲरे इज collection of multiple values in same data type. ओके, करेक्शन करतो ते. आता इंटिजर माय ॲरे, सिम्पली ॲरे नाव देऊ, ॲरे. ओके, असा हा आपण ॲरे डिफाईन करतो. त्यानंतर याला इनिशियल व्हॅल्यू करू, व्हॅल्यू इनिशियलायझेशन करू. 12, 20, 22. System.out println. याला काय एरर येतो इथेच कळत नाही. थांबा एक मिनिट. गेला एरर, रन करू कोड. आउटपुट का दाखवत नाही. कंट्रोल एस अँड रन. काय व्हॅल्यू दाखवते, डिफॉल्ट व्हॅल्यू दाखवते का, ॲड्रेस ॲड्रेस दाखवतोय वाटतं. ओके, ब्रॅकेट त्यांनी यूज केलेला आहे. प्रिंटल व्हॅल्यू कुठे गेलेले आहेत आपण याच्यामध्ये, प्रॉब्लेम कुठे. फॉर लूप घेऊन बघू. फॉर एक्स कॉमा system.out.println. Yes and ओके, 12, 21 व 32 हे आलं. सिम्पली ॲरेचं एक एक्झाम्पल होतं. त्यामध्ये टाईप्स ॲरेमध्ये सिंगल डायमेन्शनल ॲरे, मल्टी डायमेन्शनल ॲरे आणि थर्ड आहे 2 डायमेन्शनल ॲरे आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे, असं 3 टाईप इथे ॲरेचे टाईप आहेत. आता हे झालं आपलं एक ॲरेचं सिम्पल एक्झाम्पल. बाकीच्या ॲरेच्या नेक्स्ट टॉपिकला बघू.